नमस्कार. आज आपण बनवणार आहे विदर्भ स्पेशल ओल्या तुरीच्या दाण्याचे कढी गोळे. थंडीच्या दिवसात अशी वाफाळलेले कढी गोळे बघून तोंडाला पाणी सुटलंय ना. तर मी करुणाच किचनमध्ये आपलं मनापासून खूप खूप स्वागत आहे. रेसिपी अगदी साधी सोपी आणि कमी साहित्यात बनणारी आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर तुरीचे दाणे घेतले आहेत आणि मिरची, हिरवी मिरची, लसूण, जिरं, मोहरी, कढीपत्ता आणि लसूण. तर आधी आपण गोळे बनवायसाठी आपण तुरीचे दाणे घेणार आहे. त्यामध्ये आपल्या आवडीप्रमाणे मिरच्या घ्यायच्या आहेत आणि लसूण आणि कोथिंबीर हे वाटून घ्यायचं आहे. हे अशा प्रकारे वाटायचं. याच्यामध्ये पाणी टाकायचं नाही आहे. बिना पाण्याचंच आपण हे वाटून घेतलं आहे मिक्सरला. आणि लागलं तर आपण याच्यात बेसन घालणार आहे. तर मी थोडं टाकलं आहे बेसन आणि त्याच्यामध्ये जिरं टाकायचं आणि हळद आणि चवीप्रमाणे मीठ घालून हे आपल्याला मिक्स करून याचे छोटे छोटे गोळे करून घेणार आहे. तर गोळे छोटेच करायचे, नाहीतर कढीत हे वाफाळले की मोठे होतात. तर छोटे छोटे हे बघा, हे असे गोळे करून घेणार आहे. गोळे करून घ्यायचे आणि आपण कढीची तयारी करणार आहे. तर कढी करायला आपल्याला तेल घ्यायचं आहे, छान गरम करून त्यामध्ये आपल्याला कढीपत्ता टाकायचा आहे आणि जिरं आणि मोहरी छान तडतडू द्यायची आणि त्यामध्ये हिंग टाकला आहे आणि तुम्ही इथे मिरची पण टाकू शकता. आणि इथे मी हिरवी मिरची, लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट केली होती तर ती टाकली आहे. तर ती तुम्ही आवडीप्रमाणे टाका, जसं तिखट खाता तसं. आणि थोडी हळद टाकली आहे 1 चम्मच. आणि आपण दही आणि बेसन हे मिक्सरला छान फेटून घेतलं होतं आणि पाणी घालून हे फेटून घ्यायचं आणि याच्यामध्ये टाकून दिलं आहे. आणि पाणी टाकायचं आणि ही म्हणजे कढी पातळच असते, कारण की आपण याच्यामध्ये गोळे टाकणार आहे. तर गोळे टाकले की ही घट्ट होते. तर चवीप्रमाणे इथे मीठ टाकलं आहे. तर गोळे थंड याच्यात गोळे टाकायचे नाही. उकळी जेव्हा येते तेव्हाच आपण याच्यामध्ये गोळे टाकून घेणार आहे. आणि गॅस मोठा करून घेतलेला आहे, बारीक पण गॅस करायचा नाही, नाहीतर मग हे सगळं एकत्र होईल, गोळे फुटून जातील. तर अजिबात गोळे फुटणार नाहीत तुम्ही जर हे उकळत्या याच्यात टाकलं तर. तर एकदम छान एक उकळी आली की हे वर येतात गोळे, तर आपण समजून जायचं की तयार आहे कढी. तर रेसिपी कशी वाटली तर मला नक्की सांगा आणि आवडली असेल तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग भेटूया